मम्मी साहेब, थांबा. ती खरंच नर्स आहे. मी चौकशी केली आहे तिची आणि डॉक्टरांनीच पाठवले ना तिला स्पेशल नर्स म्हणून. खरंच नर्स आहे ना ही? डॉक्टरनेच पाठवलं नाही ना? हो. ठीक आहे मग. चल आतमध्ये. मम्मी अगं थांब मम्मी. मम्मी अगं मम्मी असं काय करतेस? मम्मी विश्वास ठेव, त्या नर्सेस आहेत. सत्य तू का बस. मला आज खरं खोटं बघायचंच आहे. मम्मी अगं पण का संशय घेतेस तू त्यांच्यावर? त्या चांगलं काम करतायत ना, नीट काम करतायत त्या. माझा संशय तिच्या कामावर. ती तिचं काम नीट करत नाही. ए या मी डुचके जा इंजेक्शन आण. हा हा काय करती? अगं सत्याला जी इंजेक्शन देती ना ती पद्धतशी घेऊन ये. इंजेक्शन कशाला? त्याच्यात रंग भरून होळी खेळायची. जातीस का नाही? जाते. अहो मम्मी साहेब कशाला करताय सगळं? अहो ती नर्स मॅडम बघा किती बेल्यात. ए बलम्या, तू काहीची बाजू घेऊन बोलतोयस? आणि खरोखरची नर्स आहे ना, मग करणं त्याला डर कशाला? ए रे इकडं घे घे तोच हिला. मला कशाला? तुला बाजू कितीच नाही जी. मग तुझ्यावर प्रयोग करू की आपण? मला कुठे काय झालंय? मला कुठे गोळी लागलीये? सत्यजित सरांना लागलीये ना, त्यांना द्या इंजेक्शन. मम्मी काय चाललंय तुझं? आता तू सगळ्यांवर संशय घेणार आहेस का? सत्य तू मध्ये पडू नकस. अजिबात मध्ये बोलायचं नाही. ए तुला काय मूर्त काढून देऊ का? तोच तिला इंजेक्शन. मम्मी मम्मी ऐक ना. अगं त्यांना जी काम येतात ती सांगी करायला. त्या दिवशी बघितलं ना, सत्यदादाला इंजेक्शन द्यायचं होतं, ते सपनीला लागलं. आता स्वतः तुला दिलं तर त्यांनी. ए जयद्या, नाही कळतं का तुला? मला कळत नाही पण जयद्या गप आणला ना. तुला जर माणसाची पारख असली असती की नाही तर त्या सपनीला लगीन करून नसतं आणलं इथं घरात. तेच ना, अजिबात माणसाची पारख नाही याला. मम्मी अहो काय बोलताय मला? ए ती महत्वाचं नाही आता. ए तुला काय मूर्त काढून देऊ? तोच तिला इंजेक्शन. विनाकारण असं कसं द्यायचं इंजेक्शन ना? सरप्राईज. एक जाऊबाई. वहिनी बघितलं? खरं निघाला ना माझा संशय. ये नेबॅक, तुझी हिंमत कशी झाली का माझ्या सत्याच्या ह्या घराच्या आजूबाजूला फिरकायची?
मम्मी हे बघ उगाच बोलू नकोस त्यांना तू. सत्या तू मध्ये बोलू नका अजिबात मध्ये बोलू नका. अरे हिने तुला मरणाच्या दारात लोटलं आणि अजून मी तिची बाजू घेऊन बोलतोस तू. अरे गोळी झाडून मी तुझा जीव वाचला म्हणून नरस म्हणून तुझा जीव झाली मम्मी त्या माझा जीव घ्यायला नाही तर माझी काळजी घ्यायला आल्या होत्या. होय मम्मी सासू, तुम्ही काल स्वतः डोळ्यानं बघितलं का नाही ह्यांनी सत्याचा जीव वाचवला का नाही? हे बालम्या माझा अजिबात विश्वास आहे हिच्यावर. बराबर हल्ला झाल्यावर ही तर पोचली कशी काय? मी सांगते की ह्या घरात घुसायला आणि आपल्या सामन्याचं मन जिकायला मस्तपैकी कट रचला हिनं. आणि खोटा खोटा हल्ला करून आणला हिनं. मम्मी अगं काय बी काय बोलतेस ग तू? मम्मी साहेब खरंच तसं काही नाही. मला या घरात येण्याची अजिबात इच्छा नाही. विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं बोलते. मी फक्त याची काळजी घ्यायला म्हणून आली. हे लय झाली तुझी नाटकं. आता इथं निघायचं. एक सेकंद भेट थांबायचं नाही. येश बदलून काही तीस पोलिसातून हेराफेरी करतीस. ती पण कोणासमोर? महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वे समोर. चल निघ ना. नाही मम्मी साहेब, मी इथं प्राश्चित्त करायला आले. जोपर्यंत सत्या पूर्णपणे बरा होत नाही मी इथून नाही जाणार. बघतेस मी कशी जात नाहीत ना ते. मम्मी मम्मी अगं वहिनींनी प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय तर घेऊ दे की त्यांना. आणि त्यांची चूक झाली हे त्यांना कळलं तर चांगलंच आहे की. जयदीप गप्पस की तू कशाला वकिली करतोय रे त्यांची? मम्मी साहेब तुम्ही करताय ते बरोबर करताय. प्रायश्चित्त घेऊन काय उपयोग नाही. हिजा हिला का नाही शिक्षा झालीच पाहिजे आणि तिला कडक चालली घेत ना. मम्मी अगं चल नाही घेत ना. अगं मम्मी काय करतेस तू? मम्मी साहेब ऐका माझं. सत्याला आता माझी गरज आहे. तो जर पूर्णपणे बरा झाला नाही तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. प्लीज थांबू द्या मला, प्लीज. हे नेबट तू स्वतःला माफ कर नाही तर करू नकास. आणि पश्चातापात तू स्वतःचा जीव जर दिलास का नाही तर मला काही फरक पडणार नाही. पण आता इथं एक मिनिट मी तू थांबायचं नाही. चल निघ ना. मम्मी अगं